तर आपण वळतोय दुसऱ्या फेरीतील मॅच कडे. भिवंडी ग्रामीणचे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. एका बाजूला श्री गणेश भरोडी आणि दुसऱ्या बाजूला हंसिका स्पोर्ट्स वडगर. ये स्कॉट बताया जा रहा है हंसिका स्पोर्ट वडगर का. आइए दोस्तों लौट चलते हैं. महापौर चषक 2021 की अद्भुत क्रिकेट दुनिया में मेरे साथ जुड़ चुके हैं सदाबहार कमेंटेटर अजय घरत. गेंदबाजी में शुरुआत करने जा रहे हैं गेंदबाज हेमंत पाटिल. विनोद पाटिल और अजय पाटिल दो ओपनर्स बीच मैदान पर. या मॅच मध्ये आपण वडगर टीमच्या माध्यमातून थोडा वेगळा प्लॅन पाहतोय. पहिलं षटक हेमंत घेऊन आलेला आहे. दुपारच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की कॅप्टन जीत पाटीलने पहिलं षटक टाकलं होतं. धुआं कहीं से भी उठे, सोचे दिल से उठता है या सोचे जहां से उठता है, ये धुआं कहां कहां से उठता है. बहरहाल लौट चलते हैं. बहुत ही खूबसूरत नज़ारा, फ्लड लाइट की रोशनी पूरे चैलेंज क्रिकेट ग्राउंड को अपनी बाहों में समेटती हुई. हे तुम्ही पाहू शकाल कोविड-19 नंतर हे फार गरजेचंच झालेलं आहे. आपल्याला प्रत्येक दिवसामध्ये धुराची जी फवारणी करण्यात आलेली आहे, जंतुनाशक. गेंदबाजी के लिए विजय पाटिल सामना करेंगे विनोद पाटिल और नॉन स्ट्राइक पर अजय पाटिल. नॉन स्ट्राइक पर विजय पाटिल हैं. यस, विनोद आणि विजय ही सलामीची जोडी आहे भरोडी टीमच्या माध्यमातून. पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये विजयनं चांगली फलंदाजी केली होती. हेमंत राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए. पहली गेंद अच्छा उछाल था, चिप की हवा में डीप मिड ऑफ पे गेंद को उठाया. 1 रन. अधिक उछाल था, टिप्पा खाने के बाद लगभग सीने के करीब गेंद आई थी. खूपच छान चेंडू आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने बॉल तटवला देखील. सहबॅटचा प्रहार खरं तर खूप जोराने खेळण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त आपला स्ट्रोक थोडासा चेक केला आणि जाणून बुजून हवेत देखील फटका मारला होता. पाहिलं होतं की सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला तिथे कुठलाही फिल्डर नाहीये. 1 धाव पहिल्या बॉलवर. 1 रन से खाता खुलता हुआ विनोद पाटिल का, खाता खुलता हुआ बड़ोडी का. हेमंत पाटिल राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए. फिर से पटकी हुई गेंद, स्क्वायर कट करना चाहते थे, मोटा सिरा लेकर फ्लाई स्लिप से होती हुई गेंद शॉर्ट थर्मैन पर. 1 और रन. देखिए अजय, जब आप जोर से स्क्वायर कट खेलते हैं तो अधिकांश बार ऐसा होता है कि गेंद किनारा लेके चली जाती है. त्यामुळेच टायमिंग फार महत्त्वाचं असतं. खूप जोरात नुसतं खेळून तुम्हाला धावा मिळणार नाहीयेत. टायमिंग देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. शक्तीचा देखील वापर करावा लागतो काही फटक्यांमध्ये, परंतु टायमिंग हे खूपच महत्त्वाचं. इस बीच गेंद बैकफुट पे गए, हुक किया गेंद को, हवा में गेंद है, फील्डर आ रहे, बहुत बढ़िया कैच और आउट हो गए बैट्समैन विनोद पाटिल. अतिशय जबरदस्त हा झेल. इम्प्रोवाइज पद्धतीनं हुक करण्याचा प्रयत्न केला. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर गेले होते फलंदाज. टॉपेज लागला आणि सागर पाटीलने कुठलीही चूक केली नाही. शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग करतोय सागर. अगदी सर्कलच्या बाहेर जाऊन खूप चांगलं अँटिसिपेशन लावून त्याने हा झेल समाप्त केलाय. सुरक्षित हातांची जोडी देखील दाखवली आहे आणि पहिलं यश आपल्या संघाला मिळवून दिलंय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज हेमंतने.
पहला झटका लगता हुआ है यहाँ पे बड़ोडी टीम को और स्कोर है केवल 2 रन 1 विकेट। नए बैट्समैन बल्लेबाजी को आ रहे आशीष पाटिल, जिन्होंने पिछला मुकाबला जीता दिया था। देखना है कि पिछले मैच में तो आशीष की बल्लेबाजी में काफी कशिश लगी, इस मैच में क्या करते हैं, लेकिन इस वक्त जो कशिश महापौर चषक में वो देखने के काबिल है। चैलेंज क्रिकेट ग्राउंड का ये अद्भुत नजारा। हेमंत पाटिल राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, इस मरतबा बहुत ही खूबसूरत स्ट्रोक ऑन ड्राइव करते हुए वाइड ऑफ लॉन्ग ऑन गेंद को उठाया, 1 रन। 2 पे पहुंचे विजय पाटिल, कुल स्कोर को पहुंचा दिया 3 रन। दोन्ही संघांचा आपण विचार केला तर पहिल्या फेरीमध्ये खूप चांगली कामगिरी दोन्ही संघांनी केलेली आहे। रोमहर्षक सामने दोन्ही संघांनी जिंकलेले आहेत। हंसिका स्पोर्ट्स वडगर संघानं आवाज स्पोर्ट्स भिनार संघाला पराभूत केलं होतं आणि श्री गणेश भरोडी संघानं जय बजरंग भिनार संघाला पराभूत केलं होतं। म्हणजेच भिनार गावातील दोन्ही संघ या दोन्ही संघांनी बाहेर काढलेले आहेत महापौर चषकामधून। हेमंत पाटिल आशीष को ऑफ स्टंप के बाहर से शॉट खेलना चाहते थे, क्रॉस बैटेड स्ट्रोक बीट किया वहां पर। देखिए बहुत अच्छा रहता है जब, हालांकि 4 ओवर के लिए 20 मिनट का कैलकुलेटेड टाइम दिया गया है, 5 ओवर के लिए 25 मिनट का और 6 ओवर के लिए 30 मिनट का, सही समय पे मैचेस हो रहे हैं। हेमंत पाटिल इस मरतबा क्रीज में ज्यादा पीछे चले गए, मोड़ दिया ऑन साइड में, शॉर्टम पुल सीधा फील्डर के पास, 1 रन। श्री गणेश बड़ोडी का स्कोर 4 रन 1 विकेट। बहुत ही किफायती ओव्हर जिसमें हेमंत पाटिल ने केवल 4 रन दिए। बॅटिंग ऑर्डरमध्ये देखील काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत। आशिषला प्रमोट करण्यात आलेला आहे बॅटिंग ऑर्डरमध्ये। पहिल्या राऊंडमध्ये तो 4थ्या क्रमांकावर आला होता, मॅच विनिंग इनिंग्स त्याने साकारली होती। अजय पाटील 1 डाऊन खेळण्यासाठी आला होता, तर हा चेंज आपण पाहतोय। आणि हे महापौर चषक 2021 VIP बॉक्स, त्यामध्ये भरपूर मान्यवर चॅलेंज स्पोर्ट्सचे काही मेंबर्स देखील आहेत, तर सामन्याचा आनंद घेत आहेत। गेंदबाजी में जीत पाटिल को बुलाया गया है, जो मेरे ख्याल से पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे। यस, वैसे भी इस सीजन में क्या पिछले 3 सीजन से देख रहे हैं कि नाम उनका जीत है, और जीत पाटिल ने अपनी टीम की जीत में बड़ा रोल अदा किया है आणि नेहमीच इम्प्रेस केलेला आहे। चॅलेंज स्पोर्ट्सच्या ज्युनियर चषकामध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे। आधी जेव्हा तो ज्युनियर कॅटेगरीमध्ये खेळायचा, आता सीनियर संघामध्ये खेळत असतो सिटी क्रिकेटमध्ये। जीत की गेंद इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है। विकेटों के पीछे गेंद गई है, लेग बाय का इशारा अंपायर का। 5 पे पहुंचा है स्कोर, काफी धीमी शुरुआत हम कहेंगे यहाँ पर। और ये जो समय रहता है अजय गरत, जहाँ पे बैट्समैन को आई साइड करने में, गेंद को साइड करने में और आई सेट करने में थोड़ा वक्त लगता है। जास्त वेळ ते घेऊ शकणार नाहीत। प्रत्येकी 5 षटकांची लढत आहे, खूप लवकर तुम्हाला तुमचे मोठमोठे फटके बाहेर काढावे लागतील। जीत पाटिल इस मरतबा गेंद को उछाल दिया है, लॉन्ग ऑफ मौजूद है। दर्शन पाटिल कोई गलती नहीं की और आउट हो गए बैट्समैन विजय पाटिल। खूपच निराशाजनक सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे। श्री गणेश भरोडी संघाकडून दुरून खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला नाही, शरीरापासून दूर फटका खेळला होता आणि चुकीच्या जागेवर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला दर्शनने कुठलीही चूक केली नाही। खूप छान झेल टिपलाय आणि जीत पाटीलला यश मिळालेलं आहे। दुपारच्या मॅचमध्ये देखील खूप छान मारा केला होता, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती, 2 गडी देखील बाद केले होते। फक्त 5 धावा त्याने आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या होत्या 2 षटकांमध्ये, आणि त्याचा कॉन्फिडन्स वाढलेलाच आहे। नए बैट्समैन लगभग मैं कह सकता हूं कि विजय बल्लेबाजी को आए। विजय वोयर, टीम के कैप्टन अजय पाटिल का आना बाकी, वन ऑफ द डेंजरस प्लेयर। जीत इस मरतबा मोड़ दिया गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद बहुत ही फाइन सड़क गई, फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। देखिए
जब तक बड़े स्ट्रोक नहीं आते हैं तो इस तरह के इम्प्रोवाइज स्ट्रोक खेलने की कोशिश, क्रीज में काफी पीछे खेल रहे थे और दूसरे लफ्जों में हम कह सकते हैं कि इम्प्रोवायझेशन लाजवाब. इनोव्हेटिव्ह शॉट्स फार पाहायला मिळत असतात आपल्याला 5-5, 4-4 षटकांच्या सामन्यामध्ये, 6-6 षटकांच्या सामन्यामध्ये, आणि ते गरजेचं देखील आहे. चांगली गोलंदाजी जेव्हा होते तेव्हा अशा प्रकारचे फटके खेळावे लागतात. इस मर्तबा नीची गेंद रही थी, बीट बैट्समैन, बीट विकेट कीपर. अंपायर का देखना है क्या इशारा, बल्ले को छूने के बाद गेंद गई थी. 1 रन स्कोर में आता हुआ. स्कोर कुल मिलाकर 10 पे पहुंचा है. 2 विकेटों के नुकसान पर आशीष पाटिल 5 गेंदों पर 6 रन बना के खेल रहे. चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय जित पाटील. विजय भोईरचा संघात समावेश आहे. पहिल्या मॅच मध्ये संघात नव्हता. एक महत्वाचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं भरोडी टीम साठी. मोठी इनिंग्स तो खेळू शकतो. इस मर्तबा वाइड यॉर्कर थी, चॉप करते हुए गेंद को कवच में 1 रन. खाता खुला वहां पे विजय भोईर का. श्री गणेश बड़ोडी का स्कोर 11 रन. दूसरे ओवर का खेल चलता हुआ. अगली 2 टीमों को तुरंत ही सेकेंड राउंड के मैचेस है. पारस स्पोर्ट आमने और प्रेमनाथ 11 मोरबी के कैप्टन, तुरंत ही आपको टॉस के लिए पहुंचना है. जीत पाटिल. इस मर्तबा रुक के गेंद आई थी, गति परिवर्तन, उछाल भी था और आंखें हट गई थी जब शॉट को खेल रहे थे आशीष. अगदी पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये जसा मारा केला होता जित पाटीलने, तशीच गोलंदाजी त्याने या मॅच मध्ये देखील केली आहे. पहिल्या षटकामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 2 बाद 11. स्लोवर चेंडूचा खूप चांगला वापर करत आहे जित पाटील. वेगाने देखील चांगले चेंडू तो टाकतोय. वेगवान गोलंदाज आहे, परंतु मिश्रण खूप चांगल्या प्रकारे करताना दिसलाय. फक्त 7 धावा त्याने आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 4, 1 गडी बाद झाला होता. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या आणि त्या षटकामध्ये देखील 1 गडी गमावला भरोडी संघानं. मात्र 2 चांगले फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहेत. विजय भोईर, ज्याच्याकडून नेहमीच भरपूर अपेक्षा असतात, येणाऱ्या फलंदाजांमध्ये अजय पाटील देखील यायचा आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय की आशिष पाटील ज्याने एक चांगली मॅच विनिंग नॉक खेळलेली आहे पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये. दर्शन पाटिल को बुलाया गया है, इस सीजन के सबसे सक्सेसफुल बॉलर. इस मर्तबा तान दिया आसमान में, गेंद के नीचे फील्डर. ओ बढ़िया कैच, घुटनों के बल बैठ के उस कैच को पकड़ा. स्क्वायर था और स्क्वायर कैचेस फ्लड लाइट की रोशनी में इतने आसान नहीं रहते. विशेषतः ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूंसाठी तर फारच कठीण काम असतं, कारण सातत्याने ते अंडर फ्लडलाईट्स खेळत नसतात. परंतु काही जबरदस्त झेल टिपलाय फिल्डरने. हेमंत पाटीलने कुठली चूक केली नाही. खूप जास्त उंची या फटक्यामध्ये, एलिव्हेशन फारच अधिक होतं, त्यामुळेच डिस्टन्स पार करू शकली नाही. हा चेंडू डिस्टन्स पार करू शकला नाही आणि फलंदाज बाद. कमाल का कैच पकड़ा वहां पर हेमंत ने डीप में. हालांकि काफी ऊंची आसमान में गेंद गई थी. दर्शन पाटिल की खास बात है कि क्रीज के कोने का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं. इन कटर गेंदबाजी में जिस तरह अंतरराष्ट्रीय क्रिकेट में मनोज प्रभाकर, एंगल फ्रेजर, इमरान खान, कई ऐसे नाम थे. आणि गोलंदाजीमध्ये तो जो क्रीजचा वापर करत असतो ते पाहण्यासारखं असतं. कधी वाईड ऑफ द क्रीज तर कधी अगदी यष्ट्यांच्या जवळून चेंडू टाकत असतो. खूप छान क्रीजचा वापर. इस मर्तबा ये देखिए टिप्पा खाने के बाद बाहर निकल गई कट के वाइट. और अजय गरत इस सीजन के सबसे सक्सेसफुल बॉलर है दर्शन पाटिल सभी फॉर्मेट में. गेंदबाजी बहुत अच्छी है वडगर के पास. हो, निश्चितच ती त्यांची सर्वात मोठी ताकद आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इस मर्तबा कट के अंदर की जानी भाई, कोई रन नहीं. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं की वडगर संघानं अगदी त्यांच्या चांगल्या गोलंदाजीच्या बळावर सामना जिंकला होता आणि या मॅच मध्ये देखील गोलंदाजांनी सुरुवात दमदार केली आहे.
समोर चांगला संघ आहे बोरोडी संघ, ज्यांच्याकडे खूप चांगले फलंदाज आहेत, परंतु आतापर्यंतच्या खेळामध्ये वर्चस्व गोलंदाजांचं पाहायला मिळाले. दर्शन किए अगेन, इस मर्तबा हुक कर दिया गेंद को फाइन लेग के ऊपर. आर पाटिल पवेलियन पर 6 रन. क्या कमाल का शॉट खेला है. खरं तर चेंडूला खोपच्या मध्ये पाठवले. अकू टप्प्याचा बॉल होता आणि उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन हा हुक फटका, अफलातून षटकार. कमाल की बल्लेबाजी फिर से कर रहे हैं आशीष पाटिल. आशीष पाटिल की बल्लेबाजी की कशिश कम नहीं हो रही है और मापोड़ चषक की कशिश अब बढ़ती भी. राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए दर्शन. फिर से खेलने की कोशिश, फिर से वाइड. अब देखिए अजय गरत वार किस पे किया है, मजबूत कड़ी पे. जब मजबूत कड़ी पे आप वार करते हैं तो खुद ब खुद बाकी कड़ियां खुल जाती है और लोहा गर्म हो तो ये हथौड़ा चलाना चाहिए. अगदी बरोबर. षटकार लागल्यानंतर खूप जास्त वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र अँगलने चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जातोय. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. दर्शन की अगेन फिर से हवा में, लेकिन इस मर्तबा फंस जाएंगे. कैचिंग बहुत लाजवाब हो रही है और आशीष आउट होके जा रहे हैं. असं वाटत होतं की आशिष पुन्हा एकदा मोठी इनिंग साकारेल आपल्या टीमसाठी. 12 धावांचं योगदान दिल्यानंतर तंबूत परततो. यज्ञेशनं चांगला झेल समाप्त केला. हा बॉल जास्त आखूट टप्प्याचा नव्हता, पाहू शकाल तुम्ही. वाईड ऑफ द क्रीज, अगदी स्लाइटली फुलर लेंथ बॉल होता, त्याला हुक करण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा चेंडूवर हुक शॉट खेळणं फारच कठीण असतं. खूप जास्त अक्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, वरची कडा लागली आणि त्यानंतर एक चांगला झेल यज्ञेश पाटीलच्या माध्यमातून. सभी एंगलों से बताया जा रहा है किस तरह से आउट हुए थे वहां पर आशीष पाटिल. नए बैट्समैन प्रेम पाटिल जा रहे हैं बल्लेबाजी को. हालांकि कुछ सालों से प्रेम पाटिल, अगर हम सिटी क्रिकेट के फॉर्मेट देखते हैं तो उतना कामयाब नहीं है, लेकिन एक जमाना था जब प्रेम पाटिल बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी करते थे. क्लास इज परमानेंट. दर्शन पाटिल इस ओवर में अब तक 2 विकेट लिए, लेकिन महंगी भी साबित हो रहे. इस मरतबा फ्रंट फुट पे आकर ट्राइप लगाते हुए बैट्समैन. 1 रन से खाता खुला अजय पाटिल का. देखिए अजय पाटिल एक ऐसे बैट्समैन है, पवन केने, अजय पाटिल, ये जो बैट्समैन है बॉटम एंड का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं. निश्चितच भरपूर ताकद आहे त्यांच्याकडे. त्यांच्या मनगटामध्ये भरपूर ताकद आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्यांची मनगटी फटके देखील पाहण्यासारखे असतात. स्पेशली सचिन भोयर और प्रीतेश. इस मरतबा लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइट. उमर खान, कई नाम है जो इस तरह की बल्लेबाजी के लिए काफ़ी जाने जाते हैं, लेकिन इस विकेट पे आपको तकनीक के बलबूते पे जो बल्लेबाजी है वो काफ़ी सफल रहेंगी. देखना है कि तुषार सिल्के, सुदर्शन सिल्के इस विकेट पे किस तरह बल्लेबाजी करते हैं. इस मरतबा घूम के मारने की कोशिश, फिर वाइड. कहीं ना कहीं जो अंदर गेंदे आ रही है टिप्पा खाने के बाद क्रीज के कोने से, उसकी जो लाइन है वो गलत हो रही है. चेंडूचा टप्पा देखील चुकीचा आहे मला असं वाटतंय. तुम्ही जेव्हा एवढ्या वाईड ऑफ द क्रीजने गोलंदाजी करता तेव्हा कुठेतरी चेंडूचा टप्पा ऑफस्टिकच्या बाहेर पाहिजे. मिडल आणि लेग स्टिकच्या दिशेनं टप्पा ठेवण्याचा प्रयत्न होतो आणि अजून बॉल टप्पा पडल्यानंतर लेग स्टिकच्या बाहेर जातोय. 4 वाईड चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळाले. इस मरतबा अच्छी लंबाई की गेंद थी. लेन गेंद को पिछले पांव पे खेले थे प्रेम पाटिल. ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर 20 रन है. हालांकि ये तो नहीं कहेंगे कि हमें अच्छा टोटल नहीं है. ये आप देख सकते हैं जय पाटिल को, जो ठीक आर पाटिल पवेलियन में खोपच्या मध्ये बसलेले आहेत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. बंटी देखील त्या ठिकाणी आहे. बंटीच्या षटकामध्ये मागच्या मॅच मध्ये 2 षटकार लागले होते, मात्र त्यानंतर त्याने चांगलं कमबॅक केलं. 3 ओवर 22 रन हो चुके हैं. अगला मुकाबला प्रेमनाथ 11 मोरबी और पारस स्पोर्ट्स आमने.
येस कॅप्टन्स तुम्ही पाहू शकाल दोन्ही संघांचे, एका बाजूला ओमकार पाटील आणि दुसऱ्या बाजूला मनोहर केणी. स्लोवर बॉल परंतु दिशाहीन आहे. पहिलं षटक जे जितने टाकलं होतं त्या षटकामध्ये त्यांनी शेवटचा बॉल स्लोवर टाकला होता आणि या षटकाची सुरुवात देखील स्लोवर चेंडूने केली आहे, परंतु दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे सरसावत असताना भरोडी संघाची 4-23. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना भरोडी संघ. ओव्हरपिच बॉल लॉब केलाय, डीप कव्हरला फिल्डर तैनात आणि झेल ड्रॉप. फिल्डर कडून चूक घडली आहे डीप कव्हर मध्ये, त्याचा फायदा उचलला जातोय. 2 धावा कंप्लीट. जेव्हा चेंडू फिल्डर कडे ट्रॅव्हल करत होता हवेत थोडासा स्विंग होताना दिसला आणि त्यामुळेच थोडंसं जजमेंट चुकलं. तरी देखील चेंडू हातात पडला होता, परंतु सुरक्षित हातांची जोडी फिल्डरला यावेळेस दाखवता आली नाही. संजोगनं ही चूक केली आहे. पाहू शकाल थोडासा तो जास्त पुढे गेला, जजमेंट चुकीचं होतं. फुलर लेन बॉल अगदी लोअर फुल टॉस बॅटनं ड्राईव्ह केला स्ट्रेटिश डीप मिड ऑनला. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या आता मात्र 26 या आकड्यावर जाऊन पोहोचली. सध्या 4थं षटक प्रगतीपथावर आहे. अंडर फ्लडलाईट्स हा सामना होतोय. पहिल्या फेरीचे सामने दोन्ही संघांनी दिवसा खेळलेले आहेत, तर फार मोठा फरक असणार आहे पहिल्या राऊंडच्या मॅच मध्ये आणि ह्या मॅच मध्ये. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉब केलाय फिल्डरच्या डोक्यावरून. व्हॉट अ ग्रेट शॉट. षटकार. Great stroke. 123 sixes so far. Look at that front leg, remove from the line and down the ground. One of the best shot. Superb timing, nice foot balance and into the dugout. Just over head of the fielder. Great stroke from Prem Patel. महापौर चषकाच्या बॅनरला सलामी देणारा हा षटकार. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर सौभाग्यवती प्रतिभा विलास पाटील मॅडम यांची प्रतिमा त्या बॅनरवर. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल, त्याला देखील डिपॉझिट केलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आणखी एक षटकार. देखिए अजय गरज कमेंटेटर्स कर्स किस तरह काम करते हैं. ये देखिए शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, बैकफुट पे चले गए, खींच के मारा, फुल और पावरफुल फंटास्टिक शॉट. 6 रन. डगआउट में खुशी का माहौल. कमेंटेटर कर्स काम करते हुए. अभी अभी मैंने कहा कि प्रेम पाटिल का वो क्लास जो कभी रहा था वो थोड़ा कम हुआ है, लेकिन चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे ये बैट्समैन कमाल की बल्लेबाजी करते हैं. कौन भूल सकता है वो मुकाबला जब तक वो खड़े थे, बी इंडियन की टीम में हलचल मची हुई थी. प्रेशर आता मात्र गोलंदाज जीतवर आलंय. बॅक टू बॅक 2 षटकार आले प्रेमच्या बॅटमधून. आणखी एक लगावण्याचा प्रयत्न, मात्र अपील आणि यस पंचांनी अपील उचलून धरलंय. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद होतोय प्रेम पाटील. जबरदस्त कमबॅक करत असताना जीत पाटील. आइए देखते हैं किस तरह से आउट हुए थे वहां पर. यस पैर झुका हुआ था, पैर को फोल्ड करके खेलना चाहते थे और अंपायर के जाने का इशारा. नए बैट्समैन बल्लेबाजी को आ रहे हैं, जबकि अजय पाटिल को प्रेम कुछ समझा के जा रहे हैं. नए बैट्समैन आकाश पाटिल बल्लेबाजी को आए हैं. प्रेम पाटिल ने आउट होने से पहले 4 गेंदों का सामना किया, 2 सिक्सर लगाए और 12 रन बनाए. स्वीट अँड शॉर्ट इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक कॅमिओ आपण म्हणू शकतो. 4 चेंडूंमध्ये 12 धावा जोडल्या. संघ अडचणीत असताना खूप चांगले षटकार तुम्ही पाहू शकाल. एक समोर आणि त्यानंतर आखूड टप्प्याच्या बॉलवर जबरदस्त पुल फटका पाहायला मिळाला होता. मात्र पुढच्याच बॉलवर कमबॅक केलंय गोलंदाज जीतने. धावसंख्या 4-38, 5-38. नवीन बॅट्समन आकाशामध्ये फटका खेळलाय. चेंडूच्या खाली फिल्डर, चांगला झेल, फलंदाज फेल. देखना है जीत वहां पे क्या बता रहे हैं. हालांकि बहुत ही खूबसूरत ओवर रहा. हालांकि 2 सिक्सर घटनापूर्ण ओवर, वाइड और 2 विकेट.
ओवर समाप्त होते हुए 4 कुल स्कोर है 38, विकेटें गिरी है 6। अगली 2 टीमों को टॉस बॉक्स के लिए रिपोर्ट करना है। प्रेमनाथ 11 मोरबी के कैप्टन और पारस 11 आमने के कैप्टन। आकाशला खातं उघडता आलं नाही, गोल्डन डकवर बाद झालाय। धावसंख्या 6 बाद 38, 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि ही एक चांगली धावसंख्या आहे आतापर्यंतच्या खेळामध्ये। अंडर फ्लड लाईट्स आपण पाहिलंय की 45-50 या दरम्यान जेव्हा जेव्हा स्कोर झालाय भरपूर मोठा संघर्ष पाहायला मिळालेला आहे आणि इथे संधी आहे भरोडी टीमला की ते 45 पेक्षा जास्त धावा उभारू शकतात। अजूनही 6 चेंडू बाकी आहेत त्यांच्या इनिंग्समध्ये। दर्शन अगदी सीमारेषेलगत फिल्डिंग करतोय। षटक थोडंसं निराशाजनक होतं दर्शनचं, ज्या पद्धतीनं त्याने स्वेअर चेंडू टाकले। क्षेत्ररक्षण चांगलं करतोय परंतु 4 वाईट चेंडू त्याच्या षटकामध्ये पाहायला मिळाले। शेवटचं षटक घेऊन यज्ञेश, हा बॉल ऑन साइडला तडकावलाय अजय पाटीलनं, गॅप मिळत नाहीये, अचूक टायमिंग देखील पाहायला मिळालं नाही, फक्त एक धाव। कहीं ना कहीं श्री गणेश भड़ोडी चाहेंगी कि 50 के करीब पहुंचा जाए, क्योंकि फ्लड लाइट की रोशनी में मैच हो रहा है और 10 का जो आस्किंग रन रेट रहता है वो एक अच्छा रन रेट पकड़ा जाता है। हो निश्चितच, परंतु 50 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी मला असं वाटतं की उर्वरित 5 चेंडूंमध्ये किमान एक मोठा फटका त्यांना खेळावा लागणार आहे। एक षटकार जर आला आणि इतर चेंडूंवर त्यांनी सिंगल डबल्स जरी घेतल्या तरी देखील 50 धावांपर्यंत ते मजल मारू शकतात। नवीन बॅट्समन डावखुरा फलंदाज गणेश आलाय, सध्या स्ट्राइक गणेशकडे। लॉफ्टेड फटका परंतु जास्त दूर जाणार नाही। डीप मिड विकेटला फिल्डर तैनात, दर्शन कुठली चूक करत नाहीये, सेफ पेअर ऑफ हँड्स, फलंदाज बाद। ये देखिए गुनेश किस तरह से आउट हुए, लंबा हिट लेना चाहते थे लेकिन दर्शन पाटिल डीप में मौजूद थे। वाइडिश मिड विकेट पे कोई गलती नहीं। विकेटें काफी गिर चुकी है, 7 विकेटें गिर चुकी है। नए बैट्समैन बल्लेबाजी को आ रहे कुमार पाटिल। अजय पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे आणि त्याच्याकडूनच जास्त अपेक्षा असतील। भरोडी टीमला त्या अपेक्षा पूर्ण करत असताना फुल टॉस बॉल फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरून, अप्रतिम षटकार। बहुत ही खतरनाक बैट्समैन है डेथ ओवर के अजय पाटिल। कमाल का बॉटम एंड का इस्तेमाल। ये 125वां सिक्सर आया है अब तक महापौर चषक। ये देखिए स्विंग कर दिया, जारी है जारी है जारी है, दूर कहीं दूर गगन की छाव में 6 रन। 125 षटकार, तिसऱ्या रात्रीचा खेळ चालू आहे। भरपूर क्रिकेट शिल्लक आहे महापौर चषक 2021 मध्ये। सुरुवातीला भरपूर चर्चा सुरू होती की लाईट वेट बॉल आहे, षटकार जास्त लागणार नाहीत, परंतु 5 षटकारांची संख्या 125 षटकार आतापर्यंतच्या खेळामध्ये लागलेले आहेत। केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे। षटकार देखील ठोकले जाऊ शकतील परंतु ते मारले पाहिजेत आणि ते षटकार मारतायत फलंदाज। 125 सिक्सर लगे लेकिन 25 मार्च 2015 प्रतिभा विलास एवन ट्रॉफी में एक ही दिन के अंदर 116 सिक्सर लगे थे। तो देखील एक ऐतिहासिक दिवस। प्रत्येक दिवस महापौर चषकाचा या स्पर्धेचा ऐतिहासिक असतो। फुल टॉस बॉल होता, यावेळेस अचूक टायमिंग साधता आलं नाही, मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय। बीमर चेंडू फंबलिंग देखील झाली आहे। 2 धावा कंप्लीट। स्वतःकडे स्ट्राइक ठेवत असताना कॅप्टन अजय पाटील 3 धावा एकूण आता मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड होत आहेत। धावसंख्या झाली आहे 48, 48 धावा। बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, ओव्हरवेस्ट आहे। ये महंगा पड़ सकता है, ये महंगा पड़ सकता है। देखिए अंपायर डिसीजन इज द लास्ट एंड फाइनल डिसीजन, नो आर्गुमेंट्स विथ अंपायर्स। ये महंगा पड़ सकता है। ये जो 3 रन आए, फिर फ्री हिट आया है, अजय पाटिल स्ट्राइक पे, ये सब कुछ बड़ोडी के फेवर में जाता हुआ। 1-2 चेंडू नंतर देखील सामन्याचं चित्र बदलताना दिसतं आपल्याला। जो संघ बॅकफुटला असतो तो फ्रंटफुटला येत असतो, जो संघ फ्रंटफुटला असतो तो बॅकफुटला देखील जात असतो, असा क्रिकेटचा खेळ आहे। फ्री हिट बॉल
टॉस आहे समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनला फिल्डर तैनात, सुरेख कॅच टिपलीये, परंतु हा फ्री हिट चेंडू आहे. अंडरआर्म थ्रो, तिसऱ्या धावेचा देखील आता प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यामध्ये यशस्वी कॅप्टन अजय पाटील. 2 धावा कंप्लीट आणि याच बरोबर श्री गणेश भरोडी संघाच्या 50 धावा देखील पूर्ण. 50 अप. मेरे एक समझ में नहीं आ रहा था कि गेंदबाज ने नॉन स्ट्राइक एंड पे क्यों फेंका. चाहते तो अजय पाटिल को क्यों आउट करना चाह रहे थे. नॉन स्ट्राइक पर तो खिलाड़ी बहुत दूर थे. खरं तर 2 धावा सहज पूर्ण व्हायलाच पाहिजे होत्या, परंतु थोडे अडचणीत फलंदाज देखील आले होते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू टोलावलाय, लॉंग ऑफचा फिल्डर दर्शन चेंडूवर आलाय, यावेळेस स्ट्रायकर एंडला चांगली फेक आणि फलंदाज धावबाद होईल का, मोठा प्रश्न. तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते ऑन फील्ड पंचांच्या माध्यमातून. दीपक पाटिल ने बहुत गुस्से से गेंद को स्टंप पे फेंक दिया था. तीसरे अंपायर की मदद ली गई है ऑन फील्ड अंपायर की तरफ से. यस, मेरे ख्याल से ऑन फील्ड अंपायर ने तीसरे अंपायर को इसलिए बुलाया है कि बेल्स कब गिरी है, सवाल ये उठ रहा है. एक ने तीसरे अंपायर ब्रेक दी बेल्स का जो रूल रहता है, आउट लाल बत्ती जलती हुई. खूप चांगली फलंदाजी करत होता संघनायक अजय पाटील. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी त्यांनी हा सर्व आटापिटा केला या बॉलवर, मात्र त्यामध्ये अयशस्वी ठरलाय आणि धावचीच्या रूपात बाद होऊन तंबूत परततोय. 51 धावा धावफलकावर. अजूनही शेवटच्या षटकामध्ये काही चेंडू शिल्लक आहेत. एकच चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विष्णू पाटील. ॲज अ बॉलर विष्णू पाटील संघामध्ये खेळत असतात, परंतु आता फलंदाजी करण्याची देखील संधी मिळाली आहे, कारण 8 फलंदाज तब्बल बाद झालेले आहेत, परंतु चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 51 धावा. नहीं अजय गरत, विष्णु पाटिल की जो पहचान है एक ऑलराउंडर की पहचान है. वो जितने सालों से खेल रहे हैं एज अ ऑलराउंडर खेले हैं. हो निश्चितच, परंतु आपण जेव्हापासून अजय विजय यांसारखे खेळाडू टीममध्ये आलेले आहेत, कुठेतरी ते ॲज अ बॉलरच संघामध्ये खेळतात. निश्चितच चांगले ऑलराऊंडर आहेत, यात तिळमात्र शंका नाही. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, बॉल निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातात. शेवटच्या चेंडूवर कुठली धाव नाही आणि याच बरोबर ही इनिंग समाप्त होते. तर भरोडी संघानं बनवलेले आहेत 51 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात आणि विजयासाठी 52 धावांचं टार्गेट हंसिका स्पोर्ट्स वडघर टीम समोर. बिल्कुल 52 रन की चुनौती और ये मैच बहुत अच्छा हो सकता है जिस तरह का टोटल है. आइए, प्रेमनाथ 11 मोरबी और पारस 11 आमने के बीच में टॉस होने जा रहा है और टॉस बॉक्स में इस वक्त इंडिया की टेनिस दुनिया की आवाज वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या है. बहुत बहुत शुक्रिया सिद्दीक बाबे, अजय घरत फ्रॉम प्रियांशी स्टुडिओ. मित्रांनो, महापौर चषक 2021 मध्ये आत्ताच एक डाव संपलाय आणि तुम्ही हायलाइट्स बघत आहात, परंतु आपण एक विशेष सत्कार करणार आहोत. आत्ताच युवा सरपंच म्हणून ज्यांची नियुक्ती झाली विजय कमलाकर पाटील साहेब, जे आता खेळत सुद्धा आहे या स्पर्धेमध्ये, त्यांचा एक भव्य सत्कार इथे ॲडव्होकेट मयुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. मी सन्माननीय विजय कमलाकर पाटील यांना विनंती करणार आहे की आपण आमच्यासोबत जुळायचं आहे. आपला सत्कार हे संयुक्तिक आहे आणि तुमचा सत्कार करत असताना आम्हाला अभिमान आहे. ॲडव्होकेट मयुरेश पाटील युवा नेते, यांच्या शुभ हस्ते हे सत्कार आपण करणार आहोत. हरीश, आपकी मालूमात के लिए कि विजय हर साल गिरामीन में बेस्ट बॉलर ऑफ द ईयर, बेस्ट बैट्समैन ऑफ द ईयर, प्लेयर ऑफ द ईयर और कमेंटेटर ऑफ द ईयर भी देते. क्या बात है. और देखिए उनका फिटनेस देखिए. आई थिंक अगर ऐसा सरपंच मिले तो गांव जो है अपने आप हिट हो जाएगा, फिट हो जाएगा. अभिनंदन विजय जी तुमचं, आणि तुम्हाला राजकीय वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा. यशाचं उत्तुंग शिखर गाठावं आणि प्रगती करावी अशा आम्हा सर्वांकडून शुभेच्छा आहेत. तुम्हाला दीर्घायुष्य व्हा आणि खूप प्रगती करा. थँक्यू. मित्रांनो, आता आपण नाणेफेकसाठी सज्ज होणार आहोत आणि मी विनंती करणार आहे दोन्ही संघनायकांना, प्रेमनाथ मोरबी आणि त्यांच्यासमोर
आमने संघ. आणि हा सामना खूप स्पेशल आहे कारण दोन्ही संघ एक एक सामना जिंकून आलेले आहेत. आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करणारे चॅलेंजचे लाडके भाऊजी अनिल काळे साहेब. हरीश, मैं आपको 1 मिनट के लिए तस्दीक करना चाहता हूँ. विजय कमलाकर भोईर इज द सरपंच, नॉट अ पाटिल. ओके, सो करेक्शन. थँक्यू सो मच फॉर करेक्टिंग सिद्दीक भाई. हेड अँड टेल. हेड इट इज. खूप खूप धन्यवाद भाऊजी. भाऊजी आता बसायला हरकत नाही. या भाऊजी बसा. भाऊजी तर प्रेमनाथ, पहिला सामना जिंकलाय आणि नक्कीच पहिला सामना दिवसाच्या उजेडमध्ये झाला आणि तू रायगड ठाणे सामना खेळला, आता फ्लडलाईटमध्ये खेळणार आहे. तर काय डिसिजन असणार आहे? गोलंदाजी. आणि संघामध्ये काय बदल आहे का तोच संघ घेऊन उतरणार? नाही, आता एक प्लेअर आमच्या टीममध्ये ॲड झाला, मुकेश ठाकूर. तो पहिल्या मॅचमध्ये नव्हता. तर गोलंदाजांवर भरपूर काय अवलंबून असणार आहे. तर एखादं लक्ष आहे जिथपर्यंत तू यांना थांबू इच्छितो? हो, आता तर गोलंदाजी घेतल्यामुळे गोलंदाजावर भरपूर आमचा आता हे असेल का कमीत कमी स्कोअरमध्ये थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न. सामना जिंकल्यानंतर मुरबीकरांकडून 1-2 फोन तर आले असतील? हो, 100%. टेटस तर भरपूर पडले. खूप खूप धन्यवाद. आइए आमने. जब कोई भी आता है सामने तो रंग में आ जाता है आमने. बराबर आहे. तर तुम्ही नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? फलंदाजी घेतली असते मी. आणि आता तुम्ही फलंदाजी करणार आहात, लाईटमध्ये खेळणार आहात. लाईटमध्ये इथे उभे राहून कसं वाटतं? म्हणजे असं एक काहीतरी वेगळीच दुनियामध्ये आलोय की असं आभास होतंय का? हो, नक्कीच. कारण फर्स्ट टाइम आम्ही असं लाईटमध्ये खेळतोय, नाईटमध्ये. आणि प्रथम फलंदाजी करत आहात तुम्ही. पहिला सामना जिंकलेला आहात. तुमच्या संघात काय बदल असणार आहे की तोच विनिंग कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही उतरणार आहात? नाही, तोच संघ असणार यांचा. तर आमच्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत. मित्रांनो, आत्ताच प्रेमनाथ मुरबी संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण घेतलंय, आमंत्रित केलंय आमने संघाला. हा सामना पुढच्या 15 ते 20 मिनिटांनंतर तुमच्या समोर येईल. आत्ताचा घडीला मात्र जो सामना सुरू आहे त्याचं धावता समालोचन ऐकण्यासाठी चला परत एकदा जाऊया प्रियांशी स्टुडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद. बहुत धन्यवाद हरीश पंड्या. दोस्तों, लौट चलते हैं मापौर चषक की अद्भुत दुनिया में, जहाँ पे लक्ष्य रखा है श्री गणेश बड़ोडी ने हंसिका स्पोर्ट वडगर के सामने 52 रनों का जो आस्किंग रन रेट है वो लगभग 10 ये लेजेंड ऑफ भिवंडी विलास सर जी, अजय पाटिल जी, हमारे दीगर मान्यवर, सभी का हम हार्दिक स्वागत करते हैं. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. गेंदबाजी में लंबे कद के गेंदबाज अजय पाटिल शुरुआत करते हुए. पहली गेंद ऑन दी अप, ड्राइव किया, मिसफील्ड. बहुत अच्छा बैकअप किया है दूर से. और इस बीच बैट्समैन ने दौड़ लिए 2 रन से खाता खुलता हुआ यहाँ पर अविनाश का. अच्छा ड्राइव था लेकिन विष्णु पाटिल से मिसफील्ड होता हुआ. खूप छान फटका, डावीकडे जाऊन उजवीकडे फटका मारला होता, इनसाइड आउट. आणि मिसफील्ड एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळाली, त्यामुळे 2 धावा पहिल्या बॉलवर. अजय स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाहते थे, घुटने के बल बैठकर गेंद इरादे और बल्ले दोनों को बीट करते हुए विकेट कीपर के पास. बढ़िया वापसी. डावाच्या सुरुवातीपासून आपण पाहतोय की 10.40च्या सरासरीनं प्रतिषटक धावा जोडायच्या आहेत. एक चांगलं टार्गेट सेट केलं या मॅचमध्ये भरोडी संघानं, आणि त्यामुळेच असं वाटतंय की हा सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत किंवा शेवटच्या चेंडूपर्यंत देखील रंगताना दिसेल. अजय की गेंद, तेज तर्रार गेंद बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास. एक बात है, या तो दीपक पाटिल आने वाले बल्लेबाज जो हैं उनकी बल्लेबाजी, ये देखिए क्या खूबसूरत गेंद थी, स्वीप करना चाहते थे. इस मैच की पटकथा लिखेंगे या अजय की जो 2 ओवर है वो इस मैच के रिजल्ट की कहानी लिखेंगे? खरं तर भाकीत करता येणार नाही. सलामीचे फलंदाज देखील चांगले आहेत, अविनाश आणि सागर. इस बीच फुल टॉस गेंद, स्विंग कर दिया गेंद को दूर कहीं डीप स्क्वायर लेग पर. 6 रन. जैसी गेंद वैसा समाचार. स्वतःवर वाढलेलं प्रेशर रिलीज केलंय या फटक्यानं फलंदाज
अविनाशनं मागचे 2 चेंडू निर्धाव गेले होते. यावेळेस मात्र फुलटॉस बॉल मिळाला. पर्वणी होती फलंदाजासाठी. स्क्वेअर ऑफ द विकेट, छोटी बाउंड्री टार्गेट केली आणि डिस्क लेगच्या डोक्यावरून बॉल फेकून दिलाय 6 धावांसाठी. यस, शॉर्ट बाउंड्री को टारगेट किया था, लेकिन बल्ले का स्विंग कितना अच्छा था. खूपच छान फटका, फुल स्विंग ऑफ द ब्लेड आपल्याला Yes. पाहायला मिळाला. जब बल्ले से गेंद निकली तो उस पर स्टैंप लगा हुआ था, मोहर लगी हुई थी 6 रनों की. अजय पाटिल लंबे रनअप से मुड़ते हुए, ओ बढ़िया गेंद, अच्छी वापसी, गुड लेन पे पड़ने के बाद निकल गई विकेट कीपर के पास. अधूरे मन से अपील करते रहे वहां पर विकेट कीपर. देखिए, लंबे रनअप की गेंदबाजी का अगर हम बात करें तो इंग्लैंड के पूर्व कैप्टन बॉब विलिस सबसे ज्यादा लंबे रनअप से गेंदबाजी करते थे और टेस्ट क्रिकेट में उन्होंने 325 विकेटें हासिल की थी. इस मर्तबा ड्राइव किया, बहुत खूबसूरत स्ट्रोक, डीप में खिलाड़ी मौजूद, खड़े खड़े शॉट को खेला था बॉब विलिस. लेकिन कभी भी भूल नहीं पाएंगे 1983 का सेमीफाइनल. अनिल भावजी, लेजेंड ऑफ भिवंडी के करीब में बैठे हुए अनिल भावजी को भी दिखाया जा रहा है और नितिन पाटिल विद्यमान नगर सेवक भी जुड़ चुके हैं. आज मैं कह रहा था कि संदीप पाटिल ने जो 6 गेंदों में 6 चौके लगाए थे वो बॉब विलिस के लिए, और इंग्लैंड वालों के पीछे ना जाने एशियन क्यों पड़ जाते हैं. ब्रॉड को 6 गेंदों में 6 सिक्सर लगाए. और आप इतिहास उठा के देखिए, डेविड हुक्स ने एक बार कहा था कि एशिया की जो टीमें हैं उनके सामने इंग्लैंड जो भी रणनीति करती है उसका अपोजिट वो करते हैं. बरोबर उल्लेख केला आपण. 6 बॉल्स मध्ये 6 चौकार फार दुर्मिळ रेकॉर्ड आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. संदीप पाटील यांच्या नावावर आहे. त्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये क्रिस गेल असेल, सनत जयसूर्या, रामनरेश सरवान यांनी यस, हा पराक्रम लेकिन केलाय. ओडीआई में दिलशान तिलक रत्ने ने मिचल नहीं, इस मर्तबा बहुत बढ़िया गेंद, यस, जॉनसन को लगाए थे दिलशान तिलक रत्ने ने. अगदी बरोबर उल्लेख केला तुम्ही. हा बॉल इनसाइड एज, झेल ड्रॉप झालाय. मुश्किल अवसर था, लेकिन जब आप बड़ा मुकाबला खेलते हैं तो इस तरह के अवसर को आपको कैच करना होता है. अच्छी शुरुआत की गेंदबाज विनोद ने, पटकी हुई गेंद, स्विच हिट किया इनफील्ड के ऊपर से, गेंद जा रही है स्क्वायर थर्ड मैन बाउंड्री के बाहर, ठीक क्लॉक टावर के नीचे 4 रन. असं वाटत होतं की एखादा इम्प्रोवाइज फटका येईल या षटकामध्ये. हा चौकार आलाय अविनाशच्या बॅटमधून. यादीच्या षटकामध्ये देखील त्याने असा प्रयत्न तर नव्हता केला, मात्र एक डॉट चेंडू खेळल्यानंतर कुठेतरी तो सराव करताना दिसला की अशा प्रकारे फटका खेळायला हवा होता. कारण थर्डमॅनचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहे. योग्य फटक्याची निवड यावेळेस आणि चांगल्या पोझिशनमध्ये येऊन जणू काही डावखोऱ्या हाताच्या फलंदाजाने फटका मारला असावा असा भास होतोय. अप्रतिम फटका. विनोद इस मर्तबा फ्रंट फुट पे आकर वी की शक्ल में ड्राइव करते हुए डीप मिड ऑफ में 1 रन आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है हंसिका स्पोर्ट वडगर का 14 रन. ये मुकाबला भी धीरे धीरे जहां जा रहा है ऐसे लग रहा है कि आज तमाम मैचेस काफी फोटो फिनिश रह रहे हैं, कट टू कट रह रहे हैं. प्रेक्षकांना देखील लगेच समजतं 45-50 असा स्कोर झाला 45च्या जास्त की लगेच सामना रफ अँड टफ होणार आहे. यस, नेक टू नेट फाइट. इस मर्तबा अंदर आकर खेला है शॉट को हवा में, लेकिन डाइव करके कैच लेने की कोशिश और यहां पे आउट. एक गेंद पे आप 2 बार नहीं बच सकते. अतिघाई संकटात नाही, फटका मिस टाइम होता, झेल ड्रॉप झाला होता. सागरनं हा पहिलाच बॉल फेस केला या सामन्यामध्ये आणि पहिल्याच बॉलवर तो बाद झालाय धावचीच्या रूपात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहू शकाल. खुशनसीब एक ही बार दरवाजा खटखटाती है. खुशनसीब थे उनका कैच छूटा, रन लेने गए और रन आउट हो गए. खुशनसीबी सिर्फ 1 रन स्कोर में जरूर आया है, अच्छा एफर्ट था वहां पर. कहा जाता है कि खुशनसीबी सिर्फ एक बार दरवाजा खटखटा दिए, दरवाजे को खोल देना चाहिए. बदनसीबी जब तक दरवाजा खटखटा दिए
जब तक दरवाजा खुल ना जाए. भरपूर दूर होता फलंदाज, वेल शॉट ऑफ हिज क्रीज. सागर बाद होऊन तंबूत परततोय, फक्त एका धावेचं योगदान देऊ शकला. पहिला धक्का लागलाय हंसिका स्पोर्ट्स वडघर संघाला. नए बैट्समैन ग्रामीण क्रिकेट में ऑलराउंडर की शनाख्त है उनकी, दर्शन पाटिल. संतोष चौहान को दिखाया जा रहा है. संतोष जोशी उनके बगल में बैठे हैं, बहुत महान क्रिकेटर. और 1999 का जो कप था उसमें कुछ मैचेस में मेरे साथ उन्होंने कमेंट्री भी की थी. आणि माझे गुरुवर्य देखील आहेत, माझे शालेय शिक्षक देखील राहिलेत आणि त्यांच्याकडून भरपूर काही शिकलोय मी, अगदी क्रिकेट कॉमेंट्री पर्यंत. यस, उस्ताद का मर्तबा ही बड़ा रहता है. इस मर्तबा सुई चीट किया है. एक रन स्कोर में आता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रनों पे पहुंचा है. अजूनही आपण पाहिलं तर 36 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 52 धावांचं टार्गेट आहे. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. हे षटक बऱ्यापैकी आतापर्यंत हाताळलंय गोलंदाज विनोदनं. फक्त 7 धावा खर्च केल्यात. षटकातील शेवटचा बॉल. हवाई गेंद और नो बॉल घोषित किया अंपायर ने. बीमर, हालांकि बल्ला जरूर चला दिया था वहां पर बैट्समैन अविनाश ने. ये देखिए बीमर गेंद थी. 1 रन स्कोर में आता हुआ स्कोर 17 रनों पे पहुंचा है. समालोचकाची नजर लागली की काय, बऱ्यापैकी मी असा उल्लेख केला, परंतु त्यानंतर बीमर चेंडू. पटकी भी गेंद खींच के मारा. एलिवेशन बन गया है और गेंद 2 खिलाड़ियों के बीच में से टिप्पा खा के निकल गई. वाइड ऑफ लॉन्ग ऑन. 4 रन. फोर्सिंग स्ट्रोक था. फ्री हिट चेंडूवर हा चौकार आलाय. प्लेसमेंट फार छान होतं. वाईडिश डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन दोन्ही खेळाडूंच्या मधून हा बॉल काढलाय. आडव्या बॅटचा प्रहार केला. शक्तिशाली प्रहार होता आणि अगदी गॅप मधून 2 खेळाडूंनी प्रयत्न देखील केला, मात्र स्पंजी बाउन्स पाहायला मिळाला. फिल्डरच्या डोक्यावरून, प्रेमच्या डोक्यावरून बॉल निघून गेला 4 धावांसाठी. विजय देखील प्रयत्न करताना दिसला, मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर बॉल होता आणि हा महत्वाचा चौकार या फ्री हिट बॉलवर. 21 रन बने. अभी भी नेक टू नेट फाइट चलती हुई, कट टू कट मुकाबला. ये आप देख सकते हैं सबसे चैलेंज क्रिकेट ग्राउंड की अद्भुत जगह मैजिक प्रियांशी स्टूडियो को दिखाया जा रहा था. 2 ओवर में 21 आए. ये अगला मुकाबला प्रेमनाथ 11 और पारस 11, ओमकार पाटिल और मनोहर. बचे हुए जो 3 ओवर है वहां से 31 रन चाहिए. क्या मुकाबला है. व्हाट अ मैच. अशा प्रकारचं इक्वेशन बऱ्याच सामन्यांमध्ये आलेलं आहे. 3 षटकांमध्ये 30, 32, 28 धावा. मरता क्या ना करता. अजय पटेल को कंटिन्यू रखा गया है. बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया गेंद को मिड विकेट के ऊपर से. 6 रन. ऑफिस स्ट्रोक खेला है, बहुत मुश्किल स्ट्रोक. गेंदबाज के पेस को यूटिलाइज किया है. हालांकि अजय भुईर को लगाया इसलिए गया था कि मैच यहाँ से सरक सकता था. दर्शननं सीमारेषेचं दर्शन घडवलंय चेंडूला. फ्लॅट षटकार अगदी प्रेमच्या डोक्यावरून, आणि याआधी देखील प्रेमच्याच डोक्यावरून चौकार गेला होता. देखिए सर पे से पानी जाए या गेंद जाए, दोनों सूरतें डूबने वाले रहती है. लेकिन इस सिक्सर ने अब हौसला बढ़ा दिया है दर्शन का. दर्शन पाटिल सामना कर रहे हैं अजय भोईर का. आशा पाटिल नॉर्थ ईस्टर्न की तरफ से मुड़ते हुए. सुई चीट की कोशिश. वहां पर अधूरे मन से अपील करते हुए, विश्वास अपील में नहीं था. आइए देखते हैं क्या कुछ हुआ था पिछली गेंद पर. यस, अच्छा निर्णय अंपायर का. पैरों से टकराने के बाद गेंद गई थी विकेट कीपर के पास. गेंदें अब 16 बची है और यहां से जो रन चाहिए 25. इस मरतबा बैकफुट पे गए, हुक किया, फील्डर है डीप में और दर्शन पाटिल आउट. बढ़िया कैच प्रेम पाटिल का. चेंडू देखील पाठलाग करतोय प्रेमचा.
आधी लॉंग ऑनला होता, तिथून चौकार गेला, त्यानंतर मिड विकेटला उभा राहिला, तिथून षटकार गेला आणि आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तो तैनात होता. यावेळेस मात्र चेंडूचा त्याने पाठलाग केलाय, चेंडूला त्याने सोडले नाही आणि जबरदस्त झेल, एक चांगली विकेट प्राप्त केली आपल्या टीमसाठी अजय पाटीलने. दर्शन बाद होऊन तंबूत परततोय. गेंद भी प्रेम का पीछा नहीं छोड़ रही थी और आखिरकार गेंद को पकड़ ही लिया प्रेम ने. नवीन फलंदाज दीपक पाटिल आए. ये बहुत ही अनुभवी बैट्समैन है और इस ग्राउंड पे इनकी बहुत सी खूबसूरत बल्लेबाजी की बारियां हैं. बहुत अच्छी मेमोरीज है इस ग्राउंड पे दीपक पाटिल की. स्कोर है 27 रन 2 विकेटों के नुकसान पर और ओवर नंबर 3 का खेल चल रहा है. फिर से आप देख सकते हैं लेजेंड ऑफ भिवंडी विलास सर जी, अनिल भाव जी, नितिन पाटिल और तो हमारे मुख्य अतिथि आज के, आप सभी का हम हार्दिक स्वागत करते हैं. आज ये देखिए क्या इनको आजकल ड्रेसिंग पहनाई जा रही है. पुतलों को भी एक से एक ड्रेस पहनाए जा रहे हैं. तुषार शिल्के उनके बाजू में और गायकर हैं त्रिमूर्ति गायकर. स्टैच्यू तो तमाम इंटरनेशनल कैप्टन के एक मेयर कप में लगाए गए थे. जहां हमारा प्रियांशी स्टूडियो है यहीं पे वो तमाम स्टैच्यू लगाए गए थे. वो मैसेज था पूरी दुनिया को, क्रिकेट फॉर पीस अँड क्रिकेट फॉर युनिटी. तुषार शेळकेची पोच देखील त्या बसलेल्या स्टॅच्यू सारखीच आपल्याला दिसली. थोडासा जायबंदी झाला एक खेळाडू, त्यामुळे खेळ थांबलाय. दीपक आलाय मैदानामध्ये. ही जुनी तलवार आहे, जुनी तलवार आहे वडगर संघाची. यस, फर्क इतना है कि अजय घरत आप तो माशाल्लाह बहुत यंग है. फर्क इतना है कि अब ऐसा होता है कि अब जब अंडर एज रहते हैं तो जीने के लिए, खाने के लिए जीते हैं, लेकिन अब जब 40 को क्रॉस करते हैं तो फिर जीने के लिए खाना पड़ता है. खाण्याचा विषय तुम्ही काढलाय आणि कोपच्या फूड हब देखील आपण पाहिलाय. भूक लागली असेल कोणाला प्रेक्षकांना तर कोपच्या फूड मध्ये जा. गो अहेड. खूप मोलाचा हा संदेश स्वर्गीय RR पाटील साहेबांनी दिला. प्रियांशी पाटील यांचा हा बॅनर तुम्ही पाहत आहात. सर्व संघ व खेळाडूंचे हार्दिक स्वागत महापौर चषक 2021 मध्ये. खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी हंसिका स्पोर्ट्स वडगर संघाला. 2 गडी त्यांनी गमावलेत आणि सध्या तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चेंडू शिल्लक आहेत एकनं 15 आणि धावा बनवायच्या आहेत 25. कमाल का मुकाबला हो रहा है, धमाल का मुकाबला हो रहा है. अजय मुड़ते हुए इस मर्तबा ऑन द राइज, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक वी की शक्ल में लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी 1 रन. अविनाश अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. कुल मिलाकर कितने पे खेल रहे हैं अविनाश? 19 रन बना के खेल रहे हैं और 28 पे पहुंचा है टीम का स्कोर. 28 में 19 रन अविनाश के. खूप छान बॅटिंग केली आहे. त्यांच्याकडे चांगलं तंत्र आहे. ऑफ साईड ऑन साईड दोन्हीकडे चांगले खेळतात आणि त्यांची विकेट ही की विकेट असणार आहे या मॅच मध्ये. इस मर्तबा बैकफुट पे गए, पंच किया गेंद को कवर ड्राइव करते हुए, लगभग थंप किया था. 1 रन बनता हुआ दीपक पाटिल अपना खाता खोलते हुए कुल स्कोर 29 पे पहुंचा है. ये मैच धीरे धीरे बहुत इंटरेस्टिंग मोड पर, ये आप देख सकते हैं अशोक बलांडे जी मैच का मजा लेते हुए. फाउंडर मेंबर है चैलेंज स्पोर्ट्स के. और बढ़िया गेंद आड़े बल्ले से खेलने की कोशिश, बीट करती हुई निकल गई विकेट कीपर के पास. अजय पाटिल का कोठा पूरा हो चुका है, अपने 2 ओवर कर चुके हैं और कुल स्कोर है 3 ओवर की समाप्ति के बाद 29. यहाँ से 23 रन और चाहिए 2 ओवर में. व्हाट अ मैच. आज अजय घरत मुकाबले बड़े जबरदस्त रे, मूड बन गया. और देखिए थँक्यू प्रियांशी स्टुडिओ. आपल्यामध्ये आत्ताच सन्मान्य दीपक कदम साहेब यांचं आगमन झालंय. हार्दिक स्वागत आहे. आणि भैरव ट्रान्सपोर्टचे केसरी मल साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. प्रकाश भाई, आपका भी हार्दिक स्वागत है. वेलकम सर एंड गुड इवनिंग टू यू. वेलकम टू मेयर कप 2021. थैंक यू.
देखिए बहुत अनुभवी दीपक पाटिल वहाँ मौजूद हैं और ये जो इक्वेशन है, जो चौथा ओवर है अजय गरत, ये दोनों टीमों के लिए डू और डाई का ओवर है, करो या मरो। इस ओवर में दोनों टीमें चाहेंगी कि आखिर का जो ओवर है मैच उनके तरफ आए। ये रेंज रोवर को दिखाया जा रहा है, डेमो है जो हमारे ठीक सामने। अब ये ओवर के लिए अनुभवी विष्णु पाटिल को बुलाए। अब एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स, सामने दीपक पाटिल। फारच छान बॅटल असणार आहे या षटकामध्ये. सामन्याचं पेनल्टीमेट षटक आहे. 12 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण. सामना दोलायमान स्थितीत आहे. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेनं, लॉंग ऑनला फिल्डर तैनात, कुठली चूक होत नाहीये. सुरेख झेल आणि दीपक पाटीलची खेळी संपुष्टात आली. देखिए ऑन दी राइज अगर आप खेलते हैं और लॉन्ग ऑन क्लियर करना है तो बहुत ही ताकत चाहिए। ये देखिए गेंद की पिच तक तो नहीं थे मैं कहूँगा, और उस पे से भी क्रॉस बैटेड स्ट्रोक था, लेकिन ज़रूरत थी बड़े शॉट की, कामयाब नहीं हुए। अब गेंदे बची 11, रन चाहिए 23। दोस्तों कहीं भी मत जाइएगा, महापौर चषक को छोड़कर स्टिल ट्यूनिंग विथ अस। खरं तर टायमिंग चांगलं साधलं होतं दीपक पाटीलने, परंतु गॅपमध्ये खेळणं गरजेचं होतं. ऑफ साईडला देखील चांगला फटका खेळू शकला असता, परंतु समोर खेळण्याचा प्रयत्न आणि बाद झाला. यावेळेस स्लॉक स्वीप केलाय, बॉल हवेत आहे, बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. अफलातून षटकार अभिच्या बॅटमधून. अविनाश ने सर पे खाली टोपी का कलर लाल नहीं रखा है, बल्कि उन्हें जोश भी वैसा है, पैशन। क्या बात है, क्या शॉट खेला है। ये देखिए घुटना टेक और सिक्सर देख, बहुत अफलातून टाइमिंग, और ये गेंद जाती भी मिड विकेट के ऊपर 6 रन। 35 के अंदर 25 रन, वन मैन आर्मी का रोल ये मोरबी की टीम को दिखाया जा रहा है। येस, येलो आर्मी, आर्मीचा तुम्ही उल्लेख केलात आणि येलो आर्मी आहे. पुढच्या मॅच मध्ये तुम्ही त्यांना खेळताना पाहणार आहात. ओमकार पाटील आणि त्यांचा संपूर्ण संघ प्रेमनाथ 11 मोरबी. समीकरण बदलतं या मॅच मध्ये. धावसंख्या 35 झाली आहे, 17 धावांची गरज. 10 चेंडू शिल्लक. एज लागली आहे का? यस, एज लागली आहे. फलंदाज बाद. दिस इज अ ह्यूज विकेट. और क्या खुशी वहां पर, विकेट कीपर ने जैसे ही क्या किया मानो उछल गए। और कह सकते हैं कि विष्णु पाटिल का ये जो ओवर चल रहा है, एक हमारी एक तुम्हारी, ये देखिए बढ़िया विकेट कीपिंग, एज एंड गॉन। एक तुम्हारी एक हमारी। पहली पे दीपक आउट हुए, दूसरे पे सिक्सर, तीसरे पे आउट हुए अविनाश, लेकिन ये सेट बैट्समैन बहुत ही क्रूशियल मोमेंट में आउट हुए। ये कहीं मैच का टर्निंग पॉइंट ना बन जाए। खूप दुरून हा स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. याआधी अगदी बॅटच्या रडारमध्ये बॉल आला होता, मात्र हा बॉल जाणून बुजून गोलंदाजाने फलंदाजापासून दूर ठेवला होता. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल होता, त्यावर स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. इनसाइड एज लागल्यानंतर झेल टिपणं, क्लोज कीपिंग करत असताना फार अवघड असतं. मात्र विनोदचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. 9-17 का इक्वेशन है, अभी भी मैच बना हुआ है, स्टिल ऑन। मेरा अपना मानना है अभी भी 50-50 है। एक बड़ा स्ट्रोक आएगा, इक्वेशन बदल जाएगा, एक विकेट गिरेगा, इक्वेशन बड़ोडी की तरफ। विष्णु पाटिल अपने अनुभव को झोंकते हुए। यावेळेस जीत पाटीलनं हवेत बॉल खेळलाय, भरपूर जास्त उंच गेलाय, उंची जास्त लांबी कमी आणि फलंदाज बाद. अजय पाटीलने कुठली चूक केली नाही डीप मिड विकेटला. आणखी एका विकेटचं पतन. अब अजय गलत मैं तो यही कहूंगा, जुना ते सोना, गोल्ड इज गोल्ड। क्या गेंदबाजी कर रहे हैं विष्णु पाटिल, हैट्रिक पे आ गए, और अभी तक महापौर चषक 20-21 में किसी भी फॉर्मेट में किसी गेंदबाज ने हैट्रिक नहीं किया है, और ये हैट्रिक होता है। वैसे भी ये पहला रहेगा, लेकिन सबसे अच्छा। चेंडूच्या वेगामध्ये थोडासा बदल यावेळेस केला होता विष्णु पाटील यांनी, आणि त्याचाच त्यांना फायदा झालाय. भरपूर जास्त उंची गाठली या फटक्याने या चेंडूनं. एलिव्हेशन अधिक होतं, डिस्टन्स पार करू शकला नाही बॉल, आणि डीप मिड विकेटला खूपच सुरेख झेल. अंडर प्रेशर चांगली कॅचिंग पाहायला मिळते अजय पाटीलच्या माध्यमातून. कॅप्टनने कॅप्टनचा झेल समाप्त केलाय, आणि आता समीकरण 8 चेंडू शिल्लक आहेत. एका षटकामध्ये 3 मोठे धक्के दिलेत विष्णु पाटील यांनी. 17 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू शिल्लक. हॅट्रिक बॉल.
सुरेख बॉल आणि सुरेख यष्टीरक्षण देखील पाहायला मिळतंय. सामन्याला कलाटणी देणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या 3 चेंडूंवर एकही धाव फलंदाजांना जोडता आलेली नाही. फक्त 6 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत विष्णू पाटील यांनी. धावसंख्या स्थिर आहे 5-35. कमाल की बॉलिंग कर रहे हैं विष्णु पाटिल. षटकातील शेवटचा बॉल फेस करेल जित तर बाद झालाय. मनोजनं हा फटका खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जबरदस्त धावगती राखली आहे. एक्सलंट पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट या बॉलवर. सामना भरपूर रंगतदार स्थितीत. तुम्ही पाहत आहात महापौर चषक 2021. टेनिस बॉल क्रिकेटचा हा थरार आहे. टेनिस बॉल क्रिकेटची ही रणधुमाळी आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आहे. शेवटचं षटक शिल्लक आहे. विजयासाठी अजूनही बनवायच्या आहेत 15 धावा. एक ओवर में 15 रन, ये वही इक्वेशन है जो नवाब स्पोर्ट्स ने टिमगर के सामने रखा था. क्या मुकाबले हो रहे हैं. व्हाट अ मैच. महापौर चषक ने अब गेयर बदल दिया है. अट्रैक्शन और चार्म का गेयर बदल गया है. ये अगला मुकाबला ओमकार पाटिल प्रेमनाथ 11 मोरबी के कैप्टन है और पारस स्पोर्ट्स आमने के कैप्टन मनोहर. गेंदबाजी के लिए धीरज को लगाया गया. धीरज हो ही रहा है. 1 ओवर 15 रन, कुछ भी हो सकता है. चांगला गोलंदाज आहे धीरज देखील. मात्र धीरजच्या धैर्याची परीक्षा असणार आहे. 6 चेंडू 15 धावा. फलंदाज आहेत मनोज आणि यज्ञेशकडे स्ट्राईक. जरी 5 फलंदाज बाद झाले असले तरी 6व्या 7व्या क्रमांकाचे फलंदाज देखील चांगले आहेत. मनोज 5व्या क्रमांकावर आला होता. 2 धावांनी त्याने खातं उघडलेलं आहे. यज्ञेशने अजून एकही चेंडू फेस केलेला नाही. 2 नवीन फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत आणि त्याचा ऍडव्हान्टेज गोलंदाजाला उचला लागणार आहे. सुरेख बॉल, चेंडूला आपटी दिली आहे. चांगल्या पोझिशन मध्ये येऊ शकला नाही फलंदाज. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. नेस्टी इंडीड. परफ्यूम डिलीवरी जिसे कहते हैं, नाक के पास से जिस तरह खुशबू सुगंध जाती है, ये गेंद चली गई थी. शायद जो स्लिप हुए थे वो उस वक्त उनके चेहरे पे थोड़े से जख्म आ गए. कर दिया. 4 धावा. देखिए, इतनी छोटी गेंद आप रखेंगे. आप ही तो कहते हैं ना अजय, छोटी गेंद खोटी गेंद होती है. उसे बहुत ही इम्प्रोवाइज तरीके से कर दिया लॉन्ग लेग पर. 4 रन. यादीचा चेंडू देखील आखो टप्प्याचा होता. त्या चेंडूवर यश मिळालं होतं गोलंदाजाला. निर्धाव चेंडू त्याने टाकला होता. त्यामुळेच त्याने पुन्हा एकदा तोच चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळेस फटका फार छान सजवला फलंदाजाने. चांगल्या पोझिशन मध्ये येऊन चेंडूला हुक केलं आणि सीमारेषा पार केली. 4 धावा मिळाल्या. 4 चेंडू शिल्लक. 11 धावांची आवश्यकता आहे हंसिका स्पोर्ट्स वडघर टीमला. इस तरह की स्थिति में अकुल टप्प्याचे जे चेंडू आहेत वो अपने पैरों पे कुल्हाड़ी मारने के बराबर है. काहीही घडू शकतं. क्रिकेटचा खेळ आहे. कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाही. मात्र सामना जर टाय झाला तर 2 चेंडूंचा बॉल आउट असेल आणि बॉल आउट टाय झाला तर टॉसवर मॅच. अखो टप्प्याचा पुन्हा एकदा बॉल. जबरदस्त फटका. फिल्डरचा प्रयत्न देखील चांगला. मात्र त्याच्या आवाक्या बाहेर. बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. कहा था ना मैंने कि इस तरह की गेंदबाजी क्या क्लास फटका खेला है. आइए देखते हैं. हाफ ट्रैकर गेंद थी. ठीक गेंद के पीछे आए. बेहतरीन. हम इसे पुल और हुक आधा कहेंगे. और गेंद उछलते हुए खिलाड़ी के सर के ऊपर से. अब इक्वेशन क्या है. काय जबरदस्त फटकेबाजी करतोय यज्ञेश. पहिला चेंडू निर्धाव निघून गेला होता. मात्र त्यानंतर जबरदस्त पलटवार केलाय त्याने. 10 धावा मागच्या 2 चेंडूंमध्ये जमा केलेल्या आहेत. 3 चेंडू शिल्लक आणि 5 धावांची आवश्यकता. ज्या टच मध्ये सध्या दिसतोय फलंदाज यज्ञेश, असं वाटतंय की एका चेंडूवरच तो आता सामना समाप्त करतोय की काय. व्हाट अ मैच. 3 गेंदे 5 रन. दिल की धड़कनें अब तेज हो चुकी है दोनों तरफ के सपोर्टर्स की. ओहो, पुन्हा एकदा आपटी दिली. यावेळेस स्क्वेअर चेंडू आहे. पंचांनी हा बॉल वाईड घोषित केलाय.
पंच अमर महत्तो यांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत भर पडली, धावसंख्या झाली 48. अब वही कहानी है, 2 गेंदों में इसी टीम ने 11 रन बना के जीता था मैच. ये देखिए वहां पे खड़े नजर आ रहे हैं सभी खिलाड़ी डगआउट में. दुपारच्या मॅचमध्ये 18 धावा चेस केल्या होत्या शेवटच्या ओव्हरमध्ये भरोडी संघानं, आणि आता त्यांच्या विरोधात शेवटच्या षटकामध्ये 15 धावा चेस होण्याच्या मार्गावर दिसत आहेत. परंतु अजूनही खेळ संपलेला नाही. हा क्रिकेटचा सामना आहे आफ्टर ऑल. 3 चेंडू 4 धावा असं समीकरण. 3 गेंदों में कितने रन चाहिए? 3-4. गोलंदाज धीरज अँगल चेंज केलाय. ओहो, दिस इज अ ह्यूज वन. दॅट्स अ मॅच विनिंग शॉट. व्हाट अ ग्रेट फिनिश. षटकाराने मॅच जिंकली आहे. Great stroke indeed. Great stroke. Pulled it all the way to the midwicket, out of park. Winning shot played by batsman Yadnesh. Great finisher. इस मुकाबले को जीत लिया. ये देखिए उन्होंने अपने बाजू हार्दिक पांड्या की तरह दिखा दिए कि मैं मार के आया हूं. इस मैच को जीत लिया हंसिका स्पोर्ट वडगर ने. कॉन्ग्रेचुलेशन जीत पाटिल, दर्शन एंड यदनीश, अविनाश and all team. Hard luck Vishnu Patil especially and Captain Ajay. Hard luck. इस ये देखिए किस तरह से ये विनिंग सिक्सर लगा था उन्होंने. ऑफ स्टंप के बाहर से लपेटा था बल्ले पर. चाबुक शॉट. तो आइए मैन ऑफ द मैच की तरफ हम चल रहे हैं. जिसने जीत की बुनियाद रखी, जिसने अपनी टीम को लगभग जीत की तरफ अग्रसर किया, 14 गेंदों में 25 रन बनाने वाले, जिन्होंने गेंदबाजी की डट के मुकाबला किया, वो है अविनाश. इज द मैन ऑफ द मैच. इज ओवर टू हरीश पंड्या. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे. तर अविनाश यांना सामनावीरचं पारितोषिक आपण देणार आहोत. मात्र तत्पूर्वी मी बॅरो ट्रान्सपोर्टचे प्रकाशभाई आणि दीपक कदम या दोघा महानुभावांना विनंती करणार आहे, आपण इथे यायचं आहे. आपके शुभ हाथों से ये मैन ऑफ द मैच का अवार्ड नवाजा जाएगा. अविनाश. यस यस, प्रकाश भाई और दीपक भाई आपका हार्दिक स्वागत है. अविनाश जरा लवकर यायचं आहे. ये मैन ऑफ द मैच का चेक, महापौर चषक 2021 का लोगो उस पे है, लिखा गया है. और इसके अलावा ये खूबसूरत ट्रॉफी आपको मैन ऑफ द मैच के लिए इनायत की जाएगी. बहुत बहुत शुक्रिया दीपक जी. अविनाश, अविनाश सर्वप्रथम तुझं अभिनंदन. सामना फसला होता आणि असं वाटत होतं की ही मॅच निघणार की नाही निघणार, परंतु शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने तुमच्या संघाने किल्ला लढवला, हंसिका संघाने, काय सांगू इच्छितो? हा विजय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण माझी संपूर्ण टीम परफॉर्मन्स देत आहे या कपमध्ये. त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी आभार आहे, कारण ही टीम आहे ती एकट्यावर नाही चालत. ते सर्वांनी प्रयत्न करा आणि जिंकण्याचा प्रयत्न करा. आणि आज 14 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी अति महत्त्वाची होती. आणि MRE बॉलमध्ये फ्लड लाईट्समध्ये खेळून तुला कसं वाटलं? बघायला झालं तर मी जास्त फ्लड लाईटमध्ये खेळत नाही, पण इथं एक A1 क्वालिटीची फ्लड लाईट आहे. त्याबद्दल मी विलास सर साहेबांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला या टुर्नामेंटमध्ये खेळायची संधी दिली. त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. तो दोस्तो, वडगर संघ, पूर्ण वडगरमध्ये आज दिवाळीचं वातावरण आहे आणि त्यांनी एक मेसेज पाठवलाय पूर्ण जगाला. अपना टाइम आएगा, बल्ला लेकर आए तो रन बनाकर जाएगा. फील्डिंग की है, बॉलिंग की है, प्रैक्टिस की है, मेहनत की है, हाथ में जब मौका मिलेगा उसको बुनाएगा. अपना टाइम आ गया. बिल्कुल. आप वडगर. थैंक यू हरीश. आपका भी टाइम जरूर